नमस्कार. माही शिवण क्लासमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 38 साईज प्रिन्स कट ब्लाऊजची पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीत दाखवणार आहे. तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करू. तर प्रिन्स कट ब्लाऊजसाठी सुरुवातीला पाठीमागला भाग कट करायचा. तर पाठीमागल्या भागाची जी काही उंची असेल तुमच्या ब्लाऊजची तर ती अगोदर इथं टाकायची. तर इथं मी 13 आणि त्याच्यात 1 इंच जास्त घेणार आहे शिलाई मार्जिनसाठी, म्हणजेच पूर्ण उंची मी इथं 14 इंच घेणार आहे. इथे 14 इंचवर एक पॉईंट द्यायचा आणि या साईडला पण 14 इंचवर पॉईंट द्यायचा. आता हे पॉईंट सरळ रेषेत जोडून घ्यायचा. आता इथं वरच्या बाजूला इथं शोल्डरचं माप टाकायचं. तर 38 साईजला शोल्डरचं माप मी 5.5 इंच घेणार आहे. इथं 5.5 इंचवर एक वरच्या बाजूला इथं पॉईंट द्यायचा या साईडला. आणि मुंडा खोली घ्यायची 6 इंच. इथं 6 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता हे अंतर मोजायचं, जेवढं शोल्डर आहे तेवढंच इथं हे अंतर आलं पाहिजे. आता हे पॉईंट दोन्ही जोडून घ्यायचे. तसंच या बाजूला पण 6 इंचवर एक पॉईंट द्यायचा. जेवढा मुंडा खोलीला आपण उंची घेतली आहे तेवढीच इथं 6 इंचवर इथे एक पॉईंट द्यायचा. आणि आता हे जोडून घ्यायचं. तर आता इथं अर्धा इंचवर एक पॉईंट द्यायचा आणि हा पॉईंट इथं वरती शोल्डरपाशी जोडून घ्यायचा. क्रॉसमध्ये या पद्धतीत जोडून घ्यायचा. आणि मुंड्याला आकार देण्यासाठी इथं 1 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता इथं गळा रुंदी घ्यायची. तर गळ्याची रुंदी इथं मी 2.5 इंच घेणार आहे. इथं बरोबर 2.5 इंचवर इथं पॉईंट द्यायचा. आणि जी पाठीमागल्या गळ्याची जी काही उंची असेल तर ती घ्यायची आहे. तर इथं मी 10.5 इंच उंची घेणार आहे. आणि ह्या साईडला गळ्याची रुंदी मी 3.5 इंच इथं घेणार आहे. आता हे पॉईंट जोडून घ्यायचे. आता इथं गळ्याला आकार देऊन घेणार आहे. इथं गोल आकार असा गळ्याला घेणार आहे मी. इथं तुम्ही दुसरा पण देऊ शकता. इथं मी गोल आकार या पद्धतीत दिला आहे. आता इथं खालच्या बाजूला कमरेचा चौथा भाग टाकायचा. जे काही कंबर असेल त्याचा चौथा भाग. तर मी इथं याचा चौथा भाग 8.5 म्हणजेच कंबर 34 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग 8.5 इंच इथं टाकत आहे. इथं 1 इंच टक्ससाठी इथं एक पॉईंट आणि इथं 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी.
आता इथं वरच्या बाजूला छातीचा चौथा भाग टाकायचा. तर 38 साईज आहे तर त्याचा चौथा भाग 9.5 इंच घ्यायचा या पद्धतीत आणि पुढी 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे जोडून घ्यायचं. अशा पद्धतीत जोडायचं आहे. आता इथं मुंडाला आकार देऊन घेणार. इथं मागच्या मुंड्याचा आकार या पद्धतीत घेऊन असं देणार. तरी मागच्या भागाची पूर्ण मार्किंग करून झाली आहे. तर आता हे कट करून घ्यायचा पेपर. तर आता ही गळ्याचा आकार पण कट करून घ्यायचा. तर ही मागच्या भागाची कटिंग झालेली आहे. तर आता पुढच्या भागाची प्रिन्स कटची कटिंग करून घ्यायची. तर आता याच्यासाठी दुसरा पेपर घ्यायचा. तर हा पेपर घेतलेला आहे. तर आता हा भाग याच्यावरती या पेपरवरती ठेवून घ्यायचा. बरोबर या पद्धतीत ठेवायचा. आहे तशी मार्किंग करून घ्यायची. त्या मुंड्याचा आकार पण देऊन घ्यायचा. तर गळा रुंदीच्या इथे 1 पॉईंट द्यायचा. आता हा भाग साईडला काढून ठेवायचा. आता इथं खालच्या बाजूला पुढच्या भागासाठी 1 इंच जास्त घ्यायचं. इथे 1 इंचवर 1 पॉईंट देऊन खालचा भाग वाढून घ्यायचा. इथं मुंडा खोलीचं माप टाकायचं. 6 इंच हे अंतर चेक करायचं. बरोबर 5.5 इंचवर इथून खाली एक रेषा घ्यायची. आणि इथून या पद्धतीत जोडायचं आहे. आता आतल्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. इथून अर्धा इंचवर 1 पॉईंट द्यायचा या पद्धतीत. इथं समोरच्या गळ्याची उंची टाकायची जी काय असेल ती. तर इथं मी 6 आणि त्याच्यात अर्धा इंच म्हणजे 6.5 इंच इथं पुढच्या गळ्याची उंची घेतली आहे.
आता इथं गळ्याची रुंदी टाकायची 2.5 इंच. आता हे जोडून घ्यायचं. इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा. आता इथं टक्स पॉईंट घ्यायचा. तर 38 साईज आहे तर त्याचा टक्स पॉईंट येत आहे 10.5. तर त्याच्यात अर्धा इंच जास्त घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी, म्हणजेच 11 इंच वर इथं पॉईंट दिला. आता ह्या बाजूला इथून 4 इंचवर एक पॉईंट द्यायचा. या साईडला इथं पण 4 इंचवर एक पॉईंट द्यायचा या पद्धतीत. आता हे सरळ जोडून घ्यायचं. आता इथं 2 इंच घ्यायचं. इथं 2 इंचवर एक पॉईंट द्यायचा या साईडला, आणि इथं वरती 2 इंच वर इथे एक पॉईंट द्यायचा. तर हे जोडून घ्यायचं. इथं समोर मुंड्याला आकार देऊन घ्यायचा समोरच्या. आता इथं प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीत प्रिन्स कटचा आकार द्यायचा. आणि इथून दुसरा आकार द्यायचा अर्धा इंचवर या पद्धतीत. आता इथून या पद्धतीत आकार देऊन घ्यायचा. आता वरच्या बाजूला 1 इंच वाढून घ्यायचं या साईडला. आता इथं कमरेचा चौथा भाग टाकायचा. 34 इंच आहे तर त्याचा चौथा भाग 8.5 इंच. आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच आणि पुढी 2.5 इंच जास्त घ्यायचं आहे. आणि इथून 2.5 इंचवर एक मार्किंग करायची. आता हे पॉईंट इथं जोडून घ्यायचा. आता इथं वरच्या बाजूला इथून अर्धा इंचवर एक मार्किंग करायची. आणि ह्या बाजूला पण अर्धा इंचवर एक मार्किंग करायची. आणि इथून इथपर्यंत क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. आणि ह्या साईडला पण इथून
इथपर्यंत जोडून घ्यायचं. तर आता कट करून घ्यायचं आहे. तर इथून कट करायचं या पद्धतीत. इथून कट करून घ्यायचं. आता ही साईड कट करून घ्यायची. आपला मुंडा कट करायचा आहे. आता गळा कट करून घ्यायचा. आता इथून प्रिन्स कटचा आकार कट करून घ्यायचा. आता हा पण आकार कट करून घ्यायचा. जसा आहे तसा कट करायचा. तरी प्रिन्स कटची पुढच्या भागाची पण कटिंग करून दाखवली तुम्हाला. आता बाही कट करून दाखवते. तर हा पेपर घेतलेला आहे. अशा पद्धतीत पेपर घेतला हा. आता याच्यावर या पेपरमध्ये बाही कट करायची. तर सुरुवातीला बाहीची उंची टाकायची. बाहीची उंची जी काय असेल ती टाकायची. तर इथं मी 4.5 अधिक 5 म्हणजे पूर्ण उंची मी 5 घेतली आहे. वरच्या बाजूला 3 इंचवर एक पॉईंट द्यायचा. या साईडला पण ही बाही अस्तरसाठी वापरणार आहे म्हणून मी अर्धा इंच वाढवून घेतले. आणि जर साध्या ब्लाऊजसाठी वापरायचं असेल तर इथं 1.5 इंच वाढवून घ्यायचं. आणि अस्तर ब्लाऊजला वापरायचं असेल तर अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. तर आता हे इथं सरळ अशी रेष ओढून घ्यायची. इथं पण सरळ रेष ओढून घ्यायची या पद्धतीत. आता इथं खालच्या बाजूला बाहीचा दंड टाकायचा जी काय असेल ती. इथं मी 7 इंच टाकणार आहे इथं. आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेणार आहे शिल्लक. आणि आता या रेषेवरती छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर इथं मी 9.5 इंच प्लस त्याच्यात 2 इंच जास्त घेतले शिलाई मार्जिनसाठी. तर आता हे जोडून घ्यायचं. या साईडला 1 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता ही रेषा मोजायची, मधली रेषा. आणि याचा मध्य काढायचा. एक पॉईंट द्यायचा आणि हा पॉईंट वरती सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचा. आता या रेषेवरती 1 आणि 2 वर एक पॉईंट द्यायचा. 1 आणि 2 वरती एक पॉईंट द्यायचा. आता इथं बाहीचा आकार देऊन घ्यायचा. तर इथून ते पार इथपर्यंत आकार देत जायचा आहे. आता पण आकार देऊन घ्यायचा.
तर आता कट करून घ्यायचं. ही बाही कट करण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि ही ब्लाऊजला कमीही पडत नाही. बरोबर परफेक्ट आपल्या ब्लाऊजला ही बसते. नक्की अशी बाही तुम्ही पण कट करून बघा. तर आता खोलून घ्यायची आणि हा आतला शेप पण कट करून घ्यायचा. तरी बाहीची कटिंग झालेली आहे. तर पूर्ण 38 साईज प्रिन्स कट ब्लाऊजची पेपर कटिंग तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे. तर तुम्ही पण या पद्धतीने ब्लाऊजसाठी पेपर कटिंग करू शकता. तर खूप सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.